कौटुंबिक कलहातून वेळाने सपासप वार करून पत्नीला संपवले. गडहिंग्लज तालुक्यातील घटना. कौटुंबिक कलहातून पतीने धारदार वेळाने सपासप वार करून पत्नीला संपवले. हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजताच उसाच्या शेतात लपून बसलेल्या पतीला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतलेला आहे. चित्रांजली भीमाप्पा चितारी वय वर्ष 38 असं मृत महिलेचं नाव आहे आणि तिचा पती भीमाप्पा चंद्राप्पा चितारी वय वर्ष 45 याच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे काल रविवारी दिनांक 21 रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सीमा भागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आणि ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, नूल येथील भीमाप्पा चितारी यांनी शेतीबरोबरच गोठा पद्धतीने दुभती जनावरे पाळली आहेत. तसेच ते फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. त्यांनी मुलगा आणि मुलीला शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवलेला आहे. त्यामुळे घरी पती आणि पत्नी दोघेच असतात. दरम्यान चित्रांजली आणि भीमा यांच्यात घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत होती. लाईट गेल्यामुळे गल्लीत पडलेल्या अंधारात हा प्रकार घडला. त्यांच्यातील नेहमीची भांडणामुळे शेजाऱ्यांनी सुद्धा सुरुवातीला दुर्लक्ष केलं. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहिलं असता चित्रांजलीचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. रविवारी रात्री घरासमोर दोघात जोरदार वादावादी झाली. त्यावेळी रागाच्या भरात भीमाप्पाने चित्रांजलीच्या मानेवर, खांद्यावर, हातावर सपासप वार केल्यामुळे चित्रांजली रस्त्यावर खाली कोसळली. तिचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस पाटील परशुराम सरनाईक याला बोलावून घेतलं. त्यानंतर भीमाप्पा ऊसाच्या शेतात जाऊन लपून बसला. DYSP रामदास इंगवले, पोलीस अधीक्षक रमेश मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली.